कबुतरांवरून जैन धर्मगुरूंचं एक वादग्रस्त विधान समोर आलेलं आहे। प्राण्यांवर अत्याचार होत असेल तर शस्त्र हातात घ्यायला देखील तयार आहोत असं जैन धर्मगुरूंनी म्हटलेलं आहे। साधू संतांनी फडणवीसांना सीएम बनवलं असं वक्तव्य देखील त्यांच्याकडून करण्यात आलेलं आहे। मुंबईतील कबुतरखान्यांचा मुद्दा काहीसा थंडावत असतानाच आता पुन्हा एकदा धर्मगुरूंचे एक वादग्रस्त विधान समोर आलेलं आहे। प्राण्यांवर अत्याचार होत असेल तर आम्ही शस्त्र हातात घ्यायलाही तयार आहोत असं वक्तव्य जैन धर्मगुरू यांनी केलेलं आहे। साधू संतांनीच फडणवीसांना सीएम बनवलं असंही ते म्हणाले। कोई भी प्राणी के ऊपर अन्याय होता है, परपीड़ा होती है, तो हिंसा करना हमारा ये भी धर्म होता है और ये धर्म का पालन वो रक्षा के लिए हमको शस्त्र भी उठाना पड़े तो भी हम उठाएंगे और नीलचंद्र मुनि जी का साथ देंगे हम लोग। तर कबुतरांवरून जैन धर्मगुरूंनी हे वादग्रस्त विधान केलेलं आहे। जर प्राण्यांवर अत्याचार होत असतील तर आम्ही हातामध्ये शस्त्रही घ्यायला तयार आहोत असं वक्तव्य त्यांच्याकडून करण्यात आलं आहे। समाज से कहना है कि आपके साथ सनातन धर्म की ताकत है और राज रोटियां सेकने नहीं देंगे। क्यों कत्ल खाने बंद नहीं हो रहे? आज कबूतर के लिए दो शब्द है मेरे पास। मैं शिव का भगत हूं, महाकालेश्वर। कबूतर वो प्राणी है जो भगवान भगवती को अमरनाथ में कथा कही थी और वो कथा से कबूतर अमर हो गया था। अगर कबूतर के ऊपर थोड़ा भी जीव हत्या होती है तो शिव के ऊपर आप आक्रमण कर रहे हो। ऐसा मेरा उस कबूतर प्राणी के लिए ये दो शब्द मैं बोल रहा हूं। और आज कबूतर को कौन बचा रहे? सबसे ज्यादा हमारे जैन भाई बचा रहे। और सनातन धर्म तो अब हम आपके साथ हैं, हमारे सब सनातन धर्मी आपके साथ हैं। अब हम दूसरा जगह ये देख रहे हैं कि गाय वो चीज है जिसमें करोड़ों देवी देवता रहते हैं। तो करोड़ों देवी देवता रहने के ऊपर राज रोटी मत सेकिए, उसकी कत्ल खाना, उसकी हत्या बंद कराइए। कबूतर से भी आगे। तर मुंबईतील कबूतरखाना बंद करायला सांगितल्यानंतर जैन समाज आक्रमक झालेला होता। जैन समाजानं आंदोलन देखील त्या ठिकाणी केलेलं होतं। त्यावेळेस देखील आक्रमकपणे आंदोलन केल्यानं जैन समाजावर टीका झालेली होती आणि आता पुन्हा एकदा जैन समाजानं एक इशाराच दिलेला आहे। जर प्राण्यांवर अत्याचार होत असतील तर आम्ही शस्त्र हातामध्ये घ्यायला तयार आहोत असं वक्तव्य त्यांच्याकडून करण्यात आलेलं आहे। सोबतच मुख्यमंत्र्यांबाबत देखील त्यांनी मोठं विधान केलेलं आहे। मुख्यमंत्री फडणवीस आमच्यामुळेच मुख्यमंत्री झाले असं विधान त्यांच्याकडून करण्यात आलं आहे। करनी है, चिंतन करना है। आप प्रेम भाव से नहीं कर सकते क्या? ये तर कबुतरांवरून जैन समाजानं हे वादग्रस्त विधान केलेलं आहे। शस्त्र घ्यायला आम्ही हातामध्ये तयार आहोत। जर प्राण्यांवर अत्याचार होणार असतील तर आम्ही हातामध्ये शस्त्र घेऊ असं वादग्रस्त विधान जैन समाजाने केलेलं आहे। कबूतरखाने बंद केल्यानंतर ज्या काही कबुतरांचा मृत्यू झाला त्यांच्या आत्म्यास शांती लाभावी म्हणून जैन समाजानं शांती सभेचं देखील आयोजन केलेलं होतं आणि याच दरम्यान या जैन समाजामधील धर्मगुरूंकडून हे वादग्रस्त विधान करण्यात आलेलं आहे। आणि या संदर्भात आपण बोलणार आहोत। मनसे नेते अविनाश अभ्यंकर आपल्यासोबत जोडले गेले आहेत। अविनाशजी, याआधी जेव्हा कबूतरखान्यांसंदर्भात जैन समाजाने आंदोलन केलेलं होतं, मोठ्या आक्रमकपणे ते आंदोलन झालेलं होतं आणि आज पुन्हा एकदा एका शांती सभेमध्ये त्यांनी इशाराच दिलाय, जर अशा प्रकारे प्राण्यांवर अत्याचार होणार असतील तर आम्ही हातामध्ये शस्त्र घेऊ। मग कायम ज्यांनी अहिंसेचा प्रसार केला ते मला वाटतं कबूतरखान्यांकरता शस्त्र घ्यायला तयार आहेत। कमाल याची सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी तातडीने दखल घेतली पाहिजे, कळलं का? आणि मला वाटतं पहिल्यांदा मनुष्य प्राणी हा जगला पाहिजे आणि निसर्ग नियमानुसार अनेक प्राणी पक्षी जन्माला येतात, त्यामुळे निसर्गाने त्यांची खायची प्यायची व्यवस्था केलेली असते, त्यावर ते उत्तम चांगल्यारीत्या जगत असतात। आलं का लक्षात? परंतु जर मनुष्य प्राणी जर जगला तर इतर प्राणी ऑटोमॅटिकली जगतील, हेच मी या माध्यमातून सांगेन। आणि खास करून हे जे पालकमंत्री सन्मान्य लोढा साहेब आहेत, जे मध्ये शोध मोहीम करत फिरत होते कुठे कबूतरखाने उघडता येतील, तर मला वाटतं त्यांनी त्यांच्याच भागातील अनेक डॉक्टरांची सल्ला मसलत करावी
हो. की कबुतरांच्या विष्ठेपासून काही त्रास होऊ शकतो का, कबुतरांपासून काही आजार होऊ शकतात का, हे मला वाटतं आपल्याला शाळेपासून शिकवलं जातं. हो. आणि त्या ज्ञानाची भर मला वाटतं पालकमंत्र्यांच्या मेंदूत आता घाला तुमच्या माध्यमातून. नक्कीच अविनाशजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. बड़ी ऊपर की राजनीति चलती है, ये सारी पक्षियों में तो खुला आम कह रहा हूँ, चाहे खुले आम मंगल प्रभात लोड़ा भी हाजिर हो, तो मैं कहता हूँ ये सिर्फ आपकी मिली भगत राजनीति चलती है, बाकी कुछ नहीं है। कबूतर तो सिर्फ आपने एक बहाना बनाया है, एक हथियार बनाया। कबूतर से कोई लेना देना नहीं है, और वो कबूतर की टीट से जो फैलता है रोग, उससे भी कुछ लेना देना नहीं है। एक आध इंसान मर गया, उससे भी कुछ लेना देना नहीं है। चाहे एक नहीं, हजारों लाखों यूं ही बेगुनाह मर रहे हैं, रोज के बेगुनाह मर रहे हैं, बिन जरूरी मर रहे हैं, उसके लिए कोई सोच नहीं रहा है। बेगुनाह बेचारे ऐसे ही तड़प रहे, जिनको पानी की भी मुसीबत है, उनके लिए कोई सोच नहीं रहा है। और एक इंसान कभी कुछ किस कारण से, मानो कि कोई पेड़ का पत्ता गिर गया और पेड़ के पत्ते से किसी की मौत हो गई, तो आप मानोगे पेड़ के पत्ते से मौत हुई? मानोगे? ये कितनी भरी मूर्खता भरी बात है, कितनी मूर्खता भाई। किसी की कबूतर की टीट से उसकी जान चले गई तो क्या टीट से जाएगी? मैं तो डॉक्टरों को भी मूर्ख कहता हूं, अगर जो इस तरह से बयान देते हो तो। जितने भी ये राजकारण कर रहे हैं ये राज्य सत्ता वाले, इनको ये पता होना चाहिए कि ये भी महाराष्ट्र में चुनाव के अंदर टाइम में हम सब संत लोग घर घर में जाके, हर प्रांत के हर धर्म के संत लोग जाके आवाज उठाए, तब जाके ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बना है। आणि आपल्यासोबत बोलण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे या देखील, तर असे अनेक राजकीय नेत्यांकडून खरं तर प्रतिक्रिया समोर येऊ लागलेल्या आहेत। जैन धर्मगुरूंनी हा इशारा दिल्यानंतर, हे वादग्रस्त विधान केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घालावं अशी मागणी केली जाते। मात्र मुख्यमंत्र्यांबाबत देखील आता जैन धर्मगुरूंनी एक मोठं विधान केलंय। फडणवीस मुख्यमंत्री झालेत ते केवळ आमच्यामुळेच, असं वक्तव्य देखील त्यांच्याकडून करण्यात आलेलं आहे। तर आज जैन समाजाकडून शांती सभेचं आयोजन करण्यात आलेलं होतं। दादरमधील जो कबूतरखाना बंद केला त्यानंतर ज्या कबुतरांचा मृत्यू झाला त्यांच्या आत्म्यास शांती लाभावी म्हणून हे शांती सभेचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि त्याच दरम्यान हे वादग्रस्त विधान करण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे जोडल्या गेलेल्या आहेत। सुषमाताई, जैन धर्मगुरूंनी एक इशाराच दिलेला आहे, जर प्राण्यांवर अत्याचार होणार असतील तर आम्ही हातामध्ये शस्त्र घेऊ। आता या सगळ्यामध्ये जर मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालणार असतील तर त्यांनी मुख्यमंत्र्यांबाबत देखील एक मोठं विधान केलंय, ते म्हणजे फडणवीस मुख्यमंत्री झालेत ते केवळ आमच्यामुळे, याची आठवण त्यांनी करून दिली आहे। मुळात म्हणजे अत्यंत खेदाने हे म्हणावं लागतं की ही सगळी भाषणं ऐकल्यावर जैन धर्मीयांचं तत्वज्ञान आणि त्या तत्वज्ञानाला सुसंगत ही वक्तव्य आहेत का? ज्या जैनिझम मध्ये अस्तेय, अपरिग्रह, ब्रह्मचर्य सारखं तत्वज्ञान सांगितलं, जीवहत्या पाप सांगितलं, कायिक, वाचिक, मानसिक कुठल्याही प्रकारचं पाप आमच्याकडून होणार नाही, एखाद्याला वाईट बोलून सुद्धा त्याचं मन दुखावणे सुद्धा हत्येचंच पातक आहे असं मानलं गेलं, त्या धर्मामधली माणसं जर हातात शस्त्र घेण्याची भाषा करत असतील तर हे अत्यंत वेदनादायी चित्र आहे। आणि महत्वाचं म्हणजे मुंबईमध्ये आपल्याकडे रेल्वे अपघातात माणसं मेली, चेंगराचेंगरीत माणसं मेली, तेव्हा कधीही अशा पद्धतीने धर्मसभा भरवून ती माणसं मेली याच्यावर शोक प्रकट केला गेला नाही। पण कबुतरांच्या साठी जर हे सगळं केलं जात असेल तर हे चमत्कारिक आहे, आकलनाच्या पलीकडचं आहे। पण देवेंद्रजी जे पेराल ते उगवतं, पेरणी त्यांची आहे, उगवण कशी आता आली यावरही त्यांनीच तोडगा काढला पाहिजे। नक्की सुषमाताई, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। तर आता या वक्तव्यानंतर फडणवीसांकडून मुख्यमंत्र्यांकडून काही प्रतिक्रिया येते का हे देखील पाहावं लागणार आहे। आज जैन समाजाकडून या शांती सभेचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि याच शांती सभेमध्ये त्यांनी हे वादग्रस्त विधान केलेलं आहे।